म्हणजे पहिल्यांदाच कदाचित मी आतापर्यंत केलेल्या अनेक मालिकांमध्ये पहिलंच चित्रीकरण असं आहे जिथे एक अख्खाचा अख्खा भाग पूर्णपणे संवाद विरहित असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही संवाद नसणार आहे. पण तो काही उगाचच कारण नसताना ओढून काढून बसवलेला भाग नाहीये. तर त्याच्या पाठीमध्ये गोष्ट कशी घडते, अशा दोघांमध्ये गोष्ट कशी घडते आणि आता संवाद विरहित भागापर्यंत नाट्य आलेलं आहे आणि त्या भागाचं चित्रीकरण चालू आहे. गमतीशीर आहे की एका अख्ख्या भागामध्ये जिथे सिरियल सतत बोलली जाते तिथे एक अक्षरशः अख्खा भाग न बोलता सादर करायचा. तर आमच्यासाठी सुद्धा रियाज आहे, आमच्यासाठी सुद्धा नवीन गोष्ट आहे, स्वतःला आजमावून बघण्याची गोष्ट आहे. प्रयत्न आहे, कदाचित चांगला होऊ शकतो, आवडू शकतो, कदाचित नाही आवडू, पण एक या निमित्ताने हा केलेला एक वेगळा प्रयत्न आहे आणि आनंद आहे गोष्टीचा आहे की आम्हाला माईक न लावता काम करायचं. तर दरवर्षी पोचणारा माईक इथे लावून काम करायला लागतं किंवा सायलेन्स म्हणायला लागतं साईडवर. आज किती गडबड झाली तरी त्याचं प्रेशर नाही, कारण संवादच नाही. पुष्पक पुष्पक तुम्हाला असं नाही थोडा एरवी असं होतं ना की तुम्ही आम्ही जेवढे पण जेव्हा आलोय सेटवरती पल्लेदार वाक्य जवळपास 2-3 पानांची वाक्य तुम्ही आणि तेजस्वींनी इतक्या सराईतपणे सहजतेने तुम्ही साकारलेले आणि आता डायलॉग नाहीये, काही नाहीये. मग ते जे इव्हेंट असतं डायलॉग मधून आपल्याला थोडं ऍक्शन रिॲक्शन मिळून जातात, पण जेव्हा संवाद नसतात तेव्हा मग तसं समजतं की आता समोरच्याला काय सांगायचं. जास्त इव्हेंट आहे, मला असं वाटतं जास्त इव्हेंट आहे. तुमच्या डोळ्यांची भाषा तुम्हाला कळत असते, तुम्हाला काय म्हणायचं कळत असते. समजा आपण एखाद्या दिव्यांग व्यक्तीला, एखाद्या अशा व्यक्तीशी आपण बोलतो त्याला विचारायला बोलताच नाही, तर तेव्हाही आपण समजून द्यायचा प्रयत्न करतो की त्याला काय म्हणायचं असेल, त्याच्या खानापुरांमधनं, त्याच्या डोळ्यांमधनं. आणि म्हणजे भाषा विकसित होण्याच्या आधी माणसं एकमेकांशी कसं बोलतात, कदाचित हातवाऱ्याने बोलत असतील, डोळ्यांनी बोलत असतील, मग भाषा विकसित झाली, मग संवाद सुरू झाला. पण मला असं वाटतं आम्ही त्या पद्धतीचा प्रसंग करतोय जिथे भाषा फक्त हातवाऱ्यांची आहे, डोळ्यांची आहे, शरीर भाषा असं आपण म्हणू आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करून हा प्रसंग सुधारण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या सीन मध्ये स्क्रिप्ट महत्वाची असते. स्क्रिप्ट मध्ये किती डिटेलिंग केलं त्याच्यावर तुमचा अनुभव खुलून येतो. तशा प्रकारची स्क्रिप्ट आधी आहे का? स्क्रिप्ट मध्ये अर्थातच संवाद नव्हते, घटना फक्त होत्या की कोण काय करतोय, कोण कुठे कुठे चाललंय आणि आता दिग्गज संघटनांचं गायक वाटत त्याचं तुमचं करेक्ट विजन आहे की त्याच्यामुळे आम्हाला ते करताना जास्त अडचण झालं नाही. कुठलं प्रसंग कुठे चालणार, कुठलं काय हालचाल घडणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने ठरवल्या, नियोजन केलं त्याचं. त्याच्यामुळे अडचणीची वाक्य इतकी वाक्य बोलायची सवय झाली तर तीन जण बोलता आपल्याला प्रसंग करायचा तीन जण, पण ते आता सगळेच जण उत्सुक आहेत काम करण्यासाठी. यामध्ये प्रत्येकाचे माणसांची नाही शंभर असते. थँक्यू.